नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. आता तर पावसाला छान अशी सुरुवात झाली आहे. बाहेर पडणारा हा असा रिमझिम पाऊस, आणखीन घरामध्ये हे असे गरमागरम आणि बहुगुणी शेवग्याच्या पानांचे पराठे. शेवगा हे एक सुपर फूड आहे. शेवग्यामध्ये दुधापेक्षा सुद्धा जास्त कॅल्शियम आणि प्रोटीन आहे. शेवग्यामध्ये आयर्न आणि मिनरलचे प्रमाणसुद्धा जास्त प्रमाणात आहे. असे हे शेवग्याच्या पानांचे टेस्टी आणि हेल्दी पराठे करण्यासाठी इथे मी 2 वाट्या शेवग्याची पाने स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आहेत. आता इथे एक मस्त असं वाटण करून घ्यायचं आहे. या वाटणामुळेच ह्या पराठ्यांना मस्त अशी चव येते. त्यासाठी एक मोठा कांदा तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे. 2-4 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलेसुद्धा घातले आहे. थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा जिरेसुद्धा घालायचे आहे आणि हे सर्व आता मिक्सरला बारीक असे वाटायचे आहे. रेसिपीमध्ये अगदी खूप टिप्स सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. पराठे करण्यासाठी इथे मोठा बाऊल भरून गव्हाचे पीठ आणि अर्धी छोटी वाटी तांदळाचे पीठसुद्धा घ्यायचे आहे. आता यामध्ये कांद्याची पेस्ट आणि शेवग्याची पानेसुद्धा घालायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे. पाव चमचा हिंग, 1 चमचा भरून सफेद तीळ आणि 1 चमचा भरून कसुरी मेथीसुद्धा घातली आहे. कसुरी मेथीने सुद्धा छान अशी चव येते. त्यामध्ये 1.5 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा भरून तेलसुद्धा घालायचं आहे. आता पराठे छान असे मऊसूत होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी मी ताक घातले आहे. आता हे ताक या पिठामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसे पाणी घालून हे पीठ मऊसूत असे मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्यानंतर लगेचच पराठे लाटायला घ्यायचे आहेत, नाहीतर पीठ पातळ होते. आता या पिठाचे लिंबाएवढ्या आकाराचे गोळे करून पराठे लाटून घ्यायचे आहेत. या पराठ्याच्या साहित्याचे प्रमाण कॅप्शनमध्ये दिले आहे. हे पहा, इथे आता हा एवढा पातळ असा पराठा लाटला गेला आहे. हे पहा, इथे आता माझे सर्व पराठे मस्त असे भाजून झाले आहेत. आता हे पराठे मी आता सर्वसुद्धा केले आहेत. हे पराठे दह्याबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आणि सॉसबरोबर अगदी अप्रतिम लागतात. या पराठ्यासंबंधीचा मोठा व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला आहे, नक्की पहा. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.